आज आपण बघणार आहोत पॅरासिटामॉल पॉयझनिंग। तर पॅरासिटामॉलची पॉयझनिंग म्हणजे काय? तर घराघरामध्ये आपण पॅरासिटामॉल हे औषध जेव्हा ताप आला तेव्हा डॉक्टर त्यांना हे औषध देतात। पण काही लोक काय करतात, डॉक्टरांनी जे सांगितलेलं असतं की ही गोळी इतक्या वेळा घ्या, ह्या व्यतिरिक्त काही लोक डॉक्टरकडे जायचा कंटाळा करतात, त्यामुळे मनानेच ताप आल्यावरती औषध घेत असतात। परंतु त्या औषधाचा पण विशिष्ट डोस हा ठरलेला असतो। जसं की पूर्ण 24 तासामध्ये 2 ते 4 ग्रॅम एवढंच प्रमाण ह्या औषधाचं मनुष्य शरीरामध्ये जायला हवं। परंतु जर काही लोक मनानेच ह्या डोस व्यतिरिक्त जास्त प्रमाणामध्ये पॅरासिटामॉल घेतील तर त्यांना पॉयझनिंगची लक्षणं दिसणार आहेत। तर ह्याचं घातक मात्रा म्हणजे फेटल डोस किती आहे? तर 10 ते 20 ग्रॅम एवढ्या प्रमाणामध्ये सांगितलेलं आहे। या पॅरासिटामॉलचं ॲब्सॉर्प्शन कुठून होतं? तर गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्टमधून। आणि मेटाबॉलिझम कुठे होतं? तर लिव्हरमध्ये। तर लक्षणं कोणती दिसतात? जर खूप जास्त प्रमाणामध्ये पॅरासिटामॉल घेतलं गेलं तर काही तासामध्येच लक्षणं दिसायला लागतात। ॲनोरेक्झिया, नॉशिया, वॉमिटिंग, डायफोरेसिस म्हणजे काय? एक्सेसिव्ह स्वेटिंग, हायपोटेन्शन, टॅकिकार्डिया ही लक्षणं दिसतात। त्याबरोबरच 2 ते 4 दिवसांनी हिपॅटिक पेन, कोमा, ब्लीडिंग, वॉमिटिंग, त्यानंतर ट्रेमर्स ऑफ हँड, कार्डियाक अरिथमिया, हिमोरेजिक पॅनक्रियाटायटिस आणि डेथ अशी लक्षणं दिसतात। तर ट्रीटमेंटमध्ये काय सांगितलेलं आहे? पॅरासिटामॉल पॉयझनिंगच्या ट्रीटमेंटमध्ये गॅस्ट्रिक लवाज, ॲक्टिवेटेड चारकोल आणि एक विशिष्ट अँटीडोट N-ॲसिटिलसिस्टीन आणि सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट सांगितली आहे। ज्याप्रमाणे लक्षणं दिसतात त्याप्रमाणे ट्रीटमेंट करायची असतात। हिमोडायलिसिस सांगितलेलं आहे आणि मेंटेन ॲसिडेमिया, ॲसिडेमिया जो आहे तो करेक्ट करायचा असतो। ह्या